आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि चौथा गुरुवारी एकादशी आली तरीही आपल्याला उद्यापन करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पूजेचं विसर्जन करायचं आहे. आणि जेव्हा आपण पूजेचं विसर्जन करणार त्यावेळेस कलशात वापरलेलं नारळ हे आपल्याला प्रसाद म्हणून बिलकुल फोडून खायचं नाही, ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं किंवा निर्मल. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि जरी एकादशीचे व्रत आलेले असले तरी कोणतीही शंका मनात न धरता आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला या व्रताचे संपूर्ण फल मिळणार आहे. आणि कलशामध्ये वापरलेले जे नारळ आहेत ते आपण प्रसाद म्हणून फोडून खायचे नाही, कारण आपण हे लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून वापरलेलं असते. कलशातील पाणी आपण तुळशी मातेला अर्पण करू शकता. पूर्वी हे तुळशी मातेलाच टाकायचे. आपल्याला जर तुळशीला हे पाणी अर्पण करायचे नसेल, आपण इतर कुंडीतील कोणत्याही झाडाला हे पाणी घालू शकता. आज आहे